आता 7 वाजून राहिले, स्वयंपाकाची तयारी करतो म्हटलं. काय बनवू तर? भाजी भाजी आणि स्वयंपाक काय करू काय नाही, रोजच विचारच पडून जाते. कायची भाजी करा आणि कायची भाजी नाही तर. आणि जाऊ दे, आता साऱ्या भाज्या झाल्या. असं करतो, पुलाव बनवून घे. सकाळी घेतले होते ना हिरवे वाटाणे, गोबी, आलू सगळं टाक त्याच्यात. हा, आणि मस्त पुलाव बनव. पण आई, मला नाही काय पुलाव जमत नाही. माझ्या घरी नाही बनवला कधी. आमच्या इथं कसं पोळी भाजी जास्त चालते. आणि नाही तर मग पुरण पुलाव कमीच बनवतो आम्ही. मला नाही काय बरोबर जमत नाही तो पुलाव बनवणं. आणि बनवण्याचं कामही पडलं तर राधिका वहिनी होतीच. राधिका वहिनीच्या अगोदर सविताताई बनवे. मी नाही काय बनवलाच नाही कधी. म्हणून नाही काय बिघडून गेला तर अजून मग खाणार नाही. एक तर भात खायला पाहत नाही घरात. हो काय? बरं, असं करतो, मीच बनवून घेतो. त्यापर्यंत 2-3 गाठी आण लसणचे, आपण चिलत बसू इथं. आणि मी बनवून पुलाव आणि तू नाही काय माझ्याजवळ उभी राहायचो. एक वेळा पाहून घेतलं का लक्षात राहून जाते. मग पुढच्यानी कधी बनवायची वेळ आली तर मग जमते तुले. आणि काही लागले गिगले तर आहेच मग मी घरात. जाऊ दे, आजच्या दिवस मीच पुलाव बनवून घेतो. बरं ठीक आहे नाही मग. पण आई, मला ना तुमच्यासोबत बोलायचं होतं. बोल ना तर. बोलूनच तर राहिली तू. बोल, काय बोलायचं होतं? माझ्या सासूले यायच्या बारात म्हणतोस, रुपेशजीच्या बारात कामधंद्याला लाव म्हणून तेले. हिरे बसून राहते आणि नुसतं मोबाईल इचकते. अजून जास्ती गिस्तीचे कामं करून घेतले तर आता सांगाच लागन ना. आता यायच्या लक्षात नाही येऊन राहिलं, पण आपल्याला तर लावाच लागन मार्गी. केव्हापर्यंत बसू खाईन. अगं रश्मी, काय विचारून राहिली होती? तूच विचारात पडून गेली. काय बोलून राहिली, बोल ना. अहो आई, मी काय म्हणतो, हे रुपयाची चकई पहा ना. रुपयाचं काय? कोण काय झालं, काय केलं त्यानं आता? अहो आई, केलं काही नाही, पण नुसते ते मोबाईल घेऊन बसले राहते ना. आणि मी इकडे कामात राहतो. आणि ते पोरगी काय माहित गेली का नाही गेली तर तिच्या सासरी. आणि हे नुसते मोबाईलमध्ये धुंद राहते. काय करते काय नाही. चॅटिंग करते, ते मित्रासोबतही करते आणि अजून कोणासोबत करते काय माहित. आणि आपण काही विचारलं का नुसतं आळसच घेते. त्याला म्हटलं काही कामधंदा करा म्हटलं, असं बसून केव्हापर्यंत चालणार आहे. पण नाही. अहो आई, मी म्हटलं त्याला, तुम्ही म्हटलं असे झोपले राहता दिवसभर, त्या मोबाईलमध्ये राहता, काही कामधंदा पहा. तर म्हणते कामाचं काही मला म्हणूच नको म्हणते, सांगूच नको म्हणते, बस आराम करू दे म्हणते. अशाने होणार आहे काय? आताच काम नाही करन तर काय म्हातारपण आल्यावर काम करन काय मग ते नंतर? बरं, तू जे विचार करून राहिली ते बरोबरच आहे. आता दिमाग खाली राहिलं तर दिमागात 17 विचार येते आणि मग मन इकडे तिकडे भटकते. बरोबरच विचार करून राहिली तू. थांब, संध्याकाळी येऊ दे त्या सासरेले, मी त्याच्याशी ह्या विषयावर बोलतो. त्याच्या कानावर टाकतो ही गोष्ट. म्हणून तुमच्यासोबत वावरात न्या म्हणून. आणि नाही तर मग म्हणून त्याला एखादं काम लावून द्या म्हणून, एखादी दुकान टाकून द्या म्हणून. बसते तो मग त्याच्यात. आता त्याला अनुभव नाही तर मग केव्हा येईल? आता 2 आहे, 2चे 3 होईल. बरोबर आहे ना, तुही बरोबर आहे. हो नाही, तोच विचार आहे ते दिवसभर डोक्यात. काही बसल्या अजून जास्तीचे कामं करून घेतले तर बस अजून आफतच होऊन जाईल. नाही, आता असं तिचं काहीच नाही होत. आणि त्या दिवशी पुष्पा भेटली होती, ते सांगे त्या पोरी नाही म्हणते, त्या पोरीला पाठवून राहिले म्हणते तिचे आई बाबा. ते चंद्रभागाबाई आणि तिचे इच्छा पाहुणा त्या पोरीला पाठवून राहिले पूजाले. आता ते नाही राहत नाही इथं. मग तेच नाही राहिले ते ह्या कायले भयकते. आणि राहिली गोष्ट त्याच्या कामधंद्याची, तर लावू आपण त्याला कोणत्या ना कोणत्या मार्गी लावू. जाऊ दे, तू काही लोड नको घेऊ बरं. जाय 2-3 गाठी आण लसणचे आणि तिकडून रुंजूनलाही आवाज देऊन दे. लवकर होऊन जाते, एक काटा तिघीनं छिल्ला तर. चल, स्वयंपाकाची तयारी करू आता संध्याकाळच्या. ते सासरे येतच असन, मग गरम बनते आणि गरमच देऊ. नाही तर तुला तर माहीत आहे, भात खाल्ले की नावतेच. भात करूच नका म्हणते, बस 2 टाईम पोळ्या. एखाद्या वेळेस खिचडी करते तर नानू करते आणि खातही नाही. तर मस्त आता पुलाव करू आपण. पुलाव आवडीनं खाऊन घेते सगळेचे सगळे. आणि चल, तुला दाखवून येते तुम्ही कसं काय करा लागते तर काय टाका लागते तर त्याच्यात. हो आई. आता शांताबाईंचं ऐकलं तर चांगलं नाही वाटून राहिलं होतं. आता पाहतो त्याला थोडीशी मदत करतो. जे राधिका म्हणून राहिली ते बरोबरच आहे ना. आता बिचारा एकट्या डुकट्या राहते आणि त्याच्यात लई नाही आणि झारी मार लावून दिले घराच्या अवतीभोवती. पूर्ण हिरवंच करून टाकलं. विंचुकाठीचं सांगता येत नाही ना. आणि एक तर अंधार आणि काय दिसते त्याच्यात. आता जर त्याला असं म्हटलं का पैसे घ्या म्हणून बिल भरासाठी, तर त्या पैसे घेणार थोडी नाही. तशा लय स्वाभिमानी आहे त्या. पैसे काही घेणार नाही. असं करतो, कोणत्याही भाईण्यानं त्याला म्हणतो आणि म्हणून बिल दाखवा म्हणून, असं म्हणून करून देतो त्याचं काम. शांताबाईनी, अरे ह्या दाराची तर साखळी तुटून गेली. साखळी नाही वाटते दाराले. असं करतो, एखाद्याला सांगून देतो म्हणून साखळी किकडी बरोबर बसून दे म्हणून, एखाद्या वाडीला सांगून देतो. शांताबाईनी, अरे भाऊजी या ना. कशी काय आले तुम्ही? या अंदर या. नाही, मी इकडून चाललो होतो तर म्हटलं असंच विचारून घेतो म्हटलं काय चालू आहे म्हणून. काय चालू राहणार आहे, काम करून राहिली होती अंदर. 2-3 पोळ्या टाकतो म्हटलं आता आणि करतो म्हटलं. तर अंधार होता की नाही, तर त्याच्यानं काही सुचून नाही राहिलं होतं. आता ते मोमबत्ती लावली पण काही जमून नाही राहिलं त्याच्यात.
पण अंधार काऊन आहे? काऊन लाईट गिट गेला काय? यायले सांगन का लाईन कट झाली म्हणून, तर हे मला पैसे देईन आणि मला नाही पैसे पाहिजे यायचे. काय रे घेऊ मी? ते मंदाला काही आवडत नाही. अजून तिच्या मनात हे होईन, म्हणून कायले दिले आणि काऊन दिले. हां, आणि यायले जर म्हटलं ते देऊनच जाईन पैसे. चांगलं वाटते काय मग? नाही पाहिजे नाही मला. मी जाईन नंतर तर आनंद भरण बिल आणि होऊन जाते मग चालू लाईट. आता यायले काय सांगू? असंच सांगतो लाईट गेला म्हणून. अहो भाऊजी, लाईटच चालला गेला म्हणून अंधार आहे. असं असं तसं नाही काय वहिनी, मला नाही काय कामही होतं तुमच्यासोबत. काम? कोणतं काम? अहो वहिनी, ते नापिकीचे निघाले नाही काय फॉर्म सरकारच्या इकडून, तर त्याचे फॉर्म भरायचे होते. पण ह्या मंदानं नाही काय लईनीचं बिल कुठं ठेवलं कुठं नाही, दिसूनच नाही राहिलं घरात. आता तो फॉर्म भरणेवाला म्हणे का कोणाचं बिल चालते म्हणे लईनीचं, लईनीचे बिल आले काही नाही होत म्हणे. तर म्हटलं आता कोणाचं घेऊन कोणाचं नाही. आता म्हणून नाही काय मी इथं आलो. द्या ना तुमच्या इथं लईनीचं बिल असेल तर लावून दे तुम्ही त्याले. माझा फॉर्म सबमिट होऊन जाते. आणि आजचाच दिवस आहे भराचा, त्याच्यानंतर काही भरणं होणार नाही म्हणते, शेवटची तारीख आहे. तर तुम्ही लवकर द्या मला. हां, मग कामही होऊन जाते आणि कामही निघून जाते. कसाही अर्ज गिर्ज भरला तर थोडेसे पैसे येते मग सरकारच्या इकडून. हो काय? आहे ना बिल आहे, पण नाही काय भरलं नाही आहे. आता म्हटलं 2-3 दिवसात भरतच होती मी, तर भरलं नाही आहे. ते चालते काय? हो चालते, भरलं राव का नाही राव, बस त्याला फॉर्मले पाहिजे एखादा पुरावा. आता ते कसे 17 कागदपत्र सांगते आपल्याला, हे आणा ते आणा ते आणा. राव पडला. देऊन द्या ना तुम्ही, देऊन द्या, तोच देऊन द्या. मग मी तुम्हाला आणून देईन. तुम्हाला जेव्हा भरायचं राहील तेव्हा तुम्ही भरून घे जा. बरं बरं, थांबा थांबा, मी आणून देतो. असं खोटं नाटं बोलणं चांगलं नाही वाटत. पण जर चांगल्यानं म्हटलं असतं ना का मी बिल भरून देतो, नाही तर हे घ्या पैसे, तर घेतले थोडी नसते माझ्या वहिनीनं. लय स्वाभिमानी आहे म्हटलं माझी वहिनी. ठीक आहे भाऊजी, पहा बरं हेच काय तर बिल ह्या महिन्याचं. हो हो हो, हेच आहे ना, हेच होय. बरं मग मी येतो. मग मला फॉर्म भरायला जायचं आहे, तिकडे लय गर्दी राहते, लाईनाच्या लाईना लागते, मग उभं राहा लागते. निघतो मी, मग संध्याकाळी आणून देतो तुमच्या इथचं बिल. बरं बरं, आणा ना आरामशीर आणा. उद्या इदेला आणून तर काही फरक पडत नाही. सध्या नाही चालली मी भरासाठी, जाईन 2-3 दिवसात. बरं बरं. आता बिल तर भेटून गेलं. आता तेली म्हणून का फॉर्म भरायच्या वेळेस म्हणून भरलेलं बिल पाहिजे होतं म्हणून तुमचं बिल भरून दिलं म्हणून. आणि तशा काही म्हणणाऱ्या नाही आहे त्या. असंच करतो आता. आणि थोड्या वेळात जातो, बिल भरून देतो, मग येतेच वायरमन लाईन जोडून द्यासाठी. आता करतो पटोपट. वावरात जायचं आहे आता मला. यायचं तर निपटून गेलं. आता वावरात हे बिल भरून वावरात निघून जातो. मग 2 दिवस कामावरून फसून गेलो तर मग येई माझ्या बायकोले किती टोचण्या गोष्टी करून राहिली. आणि एवढ्या वर्षाचं मला पोचलं, माझ्या शिक्षणाला एवढा पैसा लावला, तेव्हा बाबानं काही नाही म्हटलं. आताही बाबानं काही नाही म्हटलं. नाही, आई तर 2च दिवसात बोलायला बसून गेली. कधी कधीचं असं वाटते का ह्या घरात राहावंच नाही काय. कशी बोलते मग येई. आता माझ्या आईच्या मनात असेल ना ते गोष्ट, म्हणून तर माझ्या आईनं तोंडानं बोलून दिली. तिला अखरून राहिलं ना, आम्हाला खाऊ घालणं अखरून राहिलं तिले. बाबाले तर नाही, पण तिले तर नक्कीच अखरून राहिलं. राधिकाले किती सहन करावं लागून राहिलं, फक्त माझ्या नोकरीच्या फक्त माझ्या नोकरीच्या. पियुषची एक तर पियुषची जवळ काम नाही ना काही नाही. नोकरी होती तेही सोडून गेली. आणि आज सासूबाई किती बोलल्या, त्याच्या मनावर किती घात झाला असन. एक तर ते पैसे पाण्यासाठी कसे करून राहिले, त्याच्या अंगावर किती सारं कर्ज झालं, सोनं गहाण ठेवलं. आणि आता माझी सासू अशी बोलन तर खरंच एवढे तीक्ष्ण घात कोणाचेच नाही राहत जेवढे मायच्या बोलचे राहते. आता त्याला किती वाईट वाटून राहिलं असन. आणि माझ्या सासूचं असं काम नाही आहे ना. आता मी काय एवढं काय म्हटलं होतं. आता त्या शांताई चांगलंच आहे ना, याच्यापेक्षा तर क्लास चांगलाच आहे. आता थोडीशी त्याला मदत केली तर काय होते. आहे ना देवाच्या दिल्यानं एवढं सगळं काही आहे. आणि करून दिली मदत तर कोणतं कमी होणार आहे काय 2-5 हजाराची. पण नाही, माझी सासू एवढ्या गोष्टीचा एवढा मोठा धिंगाणा घालेपर्यंत त्याच्या मनाला चैनच येत नाही. आता पहा बरं पियुषीचा चेहरा कसा उतरून गेला. काय विचार करून राहिले काय नाही. पियुषची, अहो पियुषची, तुम्ही कशाला टेन्शन घेता एवढं. आता तुम्हाला तर तुमच्या आईचा स्वभाव माहीतच आहे ना, त्या कशा बोलते कशा नाही. त्याला थोड्याशा गोष्टी लय अखरते म्हटलं. आणि मी तरी आजकालची आली तर मला भारी जाते थोडंसं. पण तुम्हाला तर सवय पडली ना, कायले तुम्ही चेहरा उतरवता. पण राधिका विचार येतेच ना. आता मी 2 दिवस घरी काय बसलो तर मग आई बोलायला बसून गेली. आणि मै बाबा किती करते, आई करते. तुलाही साथ देते, मलाही साथ देते. रश्मीचंही सगळं काही बरोबर केलं. पण मग आई काऊन अशी आहे काय माहीत, काही समजत नाही. अशी बोलते का एकदम मनालेच लागून जाते. आणि मग ना तुला ऐका लागते. आता मी चांगल्याने हे राहिलो असतो तर तुला कायले ऐका लागलं असतं. मला चांगली नोकरी, चांगली पोझिशन राहिली असती तर तू इज्जत राहिली असती घरात. सगळं मायानं झालं. जर माझ्या हातात नोकरी राहिली असती ना, हे सगळं काही घडलंच नसतं. आणि आईनं एवढे बोल ऐकवले नसते ना तुले ना मले. जाऊ द्या हो, उखंडाचे तर दिवस येते, आपले नाही येणार काय. देव सगळं बरोबर करते. परीक्षा घेऊन राहिला देव, पाहू ना केव्हापर्यंत घेते तर. राधिका, आज मी नोकरीसाठी सकाळपासून गेलो
तर मी आलो, सकाळी थोडासा नाश्ता केला होता. आलो, ताईनं असंही नाही विचारलं का काय झालं रे, तू केला होता तर तुला नोकरी भेटली का नाही भेटली, तिथं काय घडलं, सकाळपासून केला होता तर आता येऊन राहिला. आणि बस भांडणं भांडणं भांडणं, मी किर झालो ह्या गोष्टीनं. जाऊ द्या, आता ते डोक्यातून काढून घ्या बरं. तोच तो विचार नका करू आणि त्याच गोष्टी नका करू. तुम्ही गेले होते ना आज ऑफिसवर, गेले होते ना 2-3 जागी गेले होते, 2-3 ठिकाणी. तर काय झालं, काय आली तिकडून, काही खबर गिबर आली काय, झालं का तुमचं सिलेक्शन? नाही झालं असं तर काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. देते देव. सबुरी लय महत्त्वाची आहे म्हटलं. ज्याच्याकडून सबुरी होते ना तर देव त्याचंच हे करत असते. तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. आता काही नाही झालं तर पुढच्या वेळेस नक्कीच होईल. हारा नका तुम्ही. थोडा धीर धरा, सगळं काही बरोबर होईल. हळूहळूच होते सगळं काही बरोबर. एकाएकी सगळं काही व्यवस्थित नाही होत. तुम्ही काही हिंमत नका सोडू. राधिका, तुला एक गोष्ट सांगू काय? सांगा ना, हो सांगा ना, काय आहे तर सांगा. राधिका, आज मी जेव्हा निघालो ना नोकरी पाहासाठी, एखादं काम शोधासाठी, तर आज मनात खूप काही होतं. देवाजवळ प्रार्थना करून राहिलो होतो का आज कसंही करून मला कोणताही जॉब, कमी पैशाचा असो किंवा जास्त पैशाचा असो, बस लागून जाओ. कारण की आता मी घरात बसू बसू कीर झालो होतो आणि वावरातलं काही मला जमत नाही. तर मी गेलो पहिल्या ठिकाणी, तिथं गेलो तर तिथं काही काम बनलंच नाही. मला असं वाटते का आजही पियुषचीले नोकरी काही लागली नाही, त्याचं काही जमलंच नाही तिकडे कामधंद्याचं. पण आता मला हिंमत द्यायला लागेल त्याला, नाही तर त्याची हिंमत खसून जाईल आणि निराश होऊन जाईन ते. आणि घरी एवढं होऊन गेला आता धिंगाणा. आता मलाच हिंमत द्यायला लागेल त्याला, नाही तर बस. मग काय झालं पियुषची? मग राधिका, मी 2-3 ठिकाणी गेलो त्याच्यानंतर तिथं सुद्धा चयन झालं होतं. त्यांनी दुसऱ्याच व्यक्तीला निवडलं होतं. मग आता एकच उपाय उरला होता. आता म्हटलं जिथं शेवटी फॉर्म भरला होता ना तिथंच जाऊन येतो म्हटलं, काय झालं काय नाही. आणि मी तिथं गेलो तर म्हटलं तिथं सगळ्यात वरतं माझंच नाव होतं. काय याचा अर्थ तुमचं सिलेक्शन झालं? हो राधिका, माझं सिलेक्शन झालं. एवढी आनंदाची बातमी आणि तुम्ही एवढ्या उतरल्या चेहऱ्यानं सांगून राहिले. किती आनंदाची बातमी आहे हे. तुमचं सिलेक्शन झालं ना पियुची. आणि असं काय चेहरा लाटकवता तुम्ही? आता म्हटलं गेले दिवस, आता काही असा विचार नका करू. आता म्हटलं चांगले दिवस येईन आपले. आता पहा तुमचं कसं कर्ज सगळं काही नील होते, सगळं काही व्यवस्थित होते. तुम्ही काहीच टेन्शन नका घेऊ. अरे वा, देवाला प्रार्थना केली होती, देवाने पूर्ण केली. बरं झालं देवा, तुझ्या आशीर्वादानं माझ्या पतीला चांगली नोकरी भेटली. खरंच आज मी खूप खुश आहे, मी खूप खुश आहे. आज तर गगनात मावेन अशी खुशी झाली मला. अहो पियुची, आता तुम्ही काहीच चिंता नका करू. आता सगळं काही बरोबर आहे, सगळं काही बरोबर होईल. आता तुम्ही आनंदी राहा, आनंदी. आनंदाची तर बातमी आहेच राधिका, पण फक्त वाईट याचं वाटून राहिलं का आईनं ऐकलंही नाही का काय झालं काय नाही, तिकडून काय खबर आली काय नाही. आणि घरात आलो, एवढी मोठी खुशखबरी घेऊन आलो, तर घरातही असं चालू होतं, म्हणून थोडंसं मन उदास झालं होतं. पण नोकरी लागली ना तर त्याविषयी तर मी खूपच खुश आहे. मनापासून मलाही खुशी झाली, कारण की आता काहीच टेन्शन नाही राहणार. आणि तुला माहिती आहे का राधिका, जे कंपनी आहे ना जिथं मी नोकरीला लागलो, तिथं म्हटलं खूप 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 चांगले कलिग्स आहे, खूप चांगले सगळे एम्प्लॉई चांगले आहे. मी त्यांच्याशी बोललो, म्हणूनच तर मला एवढा उशीर झाला. मी 2 वाजतापासून तिथंच होतो, सगळे फॉर्म घेऊन फिल केले. पाय ना राधिका, नवीन वर्षात आपल्याला नवीन गोष्ट ऐकायला भेटली, ते एवढी चांगली. आणि म्हटलं पगारही चांगला आहे. जिथं मी पहिले काम करत होतो ना त्याच्या दुपटीनं पगार आहे इथं. आता कोणत्याच गोष्टीसाठी तुलाही मागं पुढं पाहा लागल. खरंच राधिका, ही गोष्ट खूपच चांगली झाली, खूपच चांगली. राधिका, मी काय म्हणतो, थोडंसं स्वतःला आवर. मना आनंदाची बाब आहे, पण स्वतःला आवर थोडीशी. आणि मी काय म्हणतो, बॅग तिथंच ठेवला, हॉलमध्येच सोडून आलो मी. आता ते चालू होतं तर आता नाही का मी बॅग आणून घेतो. बॅग आणून घेतो. स्वतःला आवर तू, एवढी आनंद नको हो. असं वाटत राहिलं कमाईपेक्षा तर तुलाच आनंद झाला. बरं, येतो मी. सांगा मित्रांनो, मैत्रिणींनो, एवढी मोठी खुशखबरी आहे तर बायकोला आनंदाने होईल तर मग कोणाला होईल? कशा आहे हे, याला समजतच नाही काही. सगळ्यात जास्त खुशी कोणाला होईल ना तर तुमच्या बायकोला होईल पियुची. आणि झालीच. आता गेले म्हटलं राधिकाचे दिवस, एका गोष्टीसाठी पाहायचे. आता तर चांगलीच नोकरी लागली, काय पाहा लागते. आता मी साहेबची साहेबीन होऊन जाईल. चला मंडळी, आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आज तुमची राधिका खूप खुश आहे. आणि राधिकाच्या खुशीत सहभागी व्हा तुम्ही. आता पहा बरं, खूपच चांगलं झालं ना पियुचीले जॉब लागून गेली तर. आता घरातलं वादच खतम होऊन जाते. कोण कोणाचं करते, कोण कोणाचं नाही करत, सगळा वाद मिटून जाते, है नाही काय? चांगलं झालं. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या. पण त्या अगोदर ज्यांनी आपल्याला छान छान कमेंट केली आपल्या माया बहिणींनी, त्यांचे नाव घ्यायचे आहे ना. आज तुमची राधिका खूप खुश आहे. मस्त छान छान कमेंट करता तुम्ही. चला मग आता सगळ्यांचे नाव घेऊ आपण. पण त्या अगोदर जे आपल्या चॅनलवर नवीन असाल ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप द्यायला विसरू नका.
हितेश डहाके, शुभ्रताई गोठणकर, डोंबिवली वेस्ट मुंबई, मनीषाताई फोनके, चंदताई उमरकर, संग्रामपूर, ललिताताई भरडे, मराठी लताताई, ज्योतिताई पोचलवार, मानेवाडा नागपूर, गिरीश बोडखे, लताताई गोरे, प्राचीताई मुळे, सुनंदाताई नगरारे नागपूर, मृदुलाताई अंगारे, निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर, प्रियंकाताई वानखडे. तर या सर्वांचे खूप खूप आभार ज्यांनी ज्यांनी आपल्याला कमेंट केली आणि म्हटलं आता मी खूप खुश आहे. तर सगळे मला कॉंग्रॅच्युलेशन करा म्हणा. आता तुमच्या जिजूला नोकरी लागली ना, तर सगळे कॉंग्रॅच्युलेशन करा आता. आता तुमच्या राधिकाचे दिवस गेले, आता चांगले दिवस आले. तर आता तुमच्या राधिकाला रजा द्या. आता भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.